तुम्ही तुम्ही ठीक आहात ना? हो. तुम्हाला लागलं नाही ना कुठे? काळजी वाटते हो मला तुमची. तो माणूस बऱ्याच वेळापासून आपल्याला फॉलो करत होता. संशय आला होता मला. कोण होता तो माणूस? काय सगळे असं करतात? पण काय वाईट केलं? बसून ऐका नाही. तुम्ही प्लीज काळजी करू नका. आता इथे कोणी आहे का? हां, नाही आहे ना? डोंट वरी, आपण आता घरी जाऊया. सगळं ठीक होईल. डोंट वरी. चला. सावकाश. हा बोल. हॅलो मॅडम, ते दोघं निघाले तिथनं. काय? मी तुला सांगितलं होतं ना काय करायचं ते. मग तो वाचला कसा? त्याची बायको होती ना, तिनेच वाचवलंय त्याला. वसुंधराना पुन्हा आडवी आली. काय वाटतील ते होते तिकडे. आकाश वाचता कामा नये, कळलं? येस मॅडम, ठेवतो. हा बोल बच्चा. मम्मा एक मेजर लोचा झालाय. त्या आकाश वसुंधरांनी ना वाट लावून टाकलीये. काय? अगं त्यांनी भास्कर दादाला कॉल करून सांगितलं की अखिल ज्या क्लायंट बरोबर डील करतोय तो फ्रॉड आहे. व्हॉट? आणि हे त्यांनी क्लायंट मीटिंग मध्ये सगळ्यांसमोर सांगितलं. ओ गॉड. तरी ना मला वाटतच होतं की वसुंधरा काही ना काहीतरी काड्या करणारच. बरं मग पुढे काय झालं ते सांग. ते काय होणार आहे? थांबलंय आता सगळं. का? तो क्लायंट म्हणाला की जर मी फ्रॉड आहे तुम्हाला असं वाटतं ना तर तुम्ही प्रूव्ह करा. मिस्टर आकाश येईपर्यंत मी थांबतो आणि त्यांना जर लेट झाला तर ही डील मी कोणाला तरी दुसऱ्याला देऊन टाकतो. पण मग या सगळ्यावरती अखिलची काय रिॲक्शन होती? तो काय म्हणाला? अगं अखिल नाहीच म्हणत होता. हा मग? तो म्हणाला भास्कर दादाला की आपण सही करून टाकू. आणि हा शहाणा भास्कर दादा ऐकतो कुठे? म्हणाला आकाश येईपर्यंत आपण थांबूया. या लोकांनी ना माझ्या प्लॅनची वाट लावली. पण बच्चा तू अजिबात काळजी करू नकोस. आकाश घरीच पोचणार नाही ना याची मी व्यवस्था करते. पण तोपर्यंत तू अखिलची सही त्या पेपर्सवरती घे. त्या पेपर्सवर असं लिहिलंय की मी अखिल पूर्ण शुद्धीत स्वेच्छेने माझी सगळी मालमत्ता विशाखा भालेकरच्या नावावर करतोय. अच्छा एकदा का ती सही झाली ना की कंपनी माझ्या ताब्यात येईल. आणि घराचे पेपर्स तर ऑलरेडी तुझ्याकडे आहेत. आपण ना नकली पेपर्स बनवून घेऊ म्हणजे मग घर आणि बिझनेस दोन्ही आपल्या ताब्यात येईल. कळलं? ओके मम्मा अखिल येतोय वाटतं. बाय बाय बाय, मी नंतर फोन करते. बाय. बेबी आय नो तू खूप डिस्टर्ब आहेस पण प्लीज तू टेन्शन नको घेऊस. यार एवढं छान सगळं प्लॅन केलं होतं, छान सरप्राईज प्लॅन केला होता यार. सगळ्याची वाट लागली. इतकी मेहनत करून सगळं जमवून आणलं होतं. आता ऐन टायमाला जर तो क्लायंट फिरला तर काय करू मी? तू काळजी नको करूस. मी काय म्हणते, आपण आकाशदादा येईपर्यंत नको थांबायला. नाहीतर एवढं चांगलं डील आपल्या हातून निघून जाईल. मला सांग 100 इव्हेंट करायला किती वेळ लागतो? जर तू एका फटक्यात केलं ना तर अखिल माइलस्टोन सेट होईल. माइलस्टोन नाही अखिल, ही एकमेव संधी आहे. मी काय म्हणते, तू कोणाचाही विचार न करता ना बिनधास्त साईन करून टाक. तनया मी साईन करायला तयार आहे. पण भास्कर दादा अडून राहिलाय ना. तो आकाशदादाची वाट बघतोय. त्याचं काय करू मी? अहो मस्त कडक चहा आणलाय.
आलं घालून प्या. नकोय मला. अहो पिऊन तर बघा, डोकं शांत होईल आणि टेन्शनही कमी होईल. घ्या प्या. अवनी मला चहा नकोय. किती बावळट मुलगा आहे हा अखिल. अरे दोघी भाऊ जीवाच्या आकांताने उरडून उरडून सांगताय की तो क्लायंट फ्रॉड आहे, तो क्लायंट फ्रॉड आहे. त्याला समजायचंच नाही. हुज्जत घालतोय माझ्याशी. त्या आकाशला विधाय ह्याच्यानं मी चांगली शाळा घेणार आहे. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू. काय? अखिल आणि तुमचं सगळं घोडं त्या आकाश भाऊजींच्या पुढ्यात येऊनच थांबतं का हो? नाही म्हणजे तुम्ही स्वतः निर्णय कधी घेणार आहे? त्यामुळे काय अवनी. होतं अहो, एक मिनिट. तू असं कसं बोलू शकतेस? आकाश नसताना अखिल बरोबर कोण असतो? मी असतो ना. अखिल बरोबर सगळे निर्णय मी घेतो. पण आकाशचा एक्सपिरियन्स आहे, त्याची मेहनत आहे इतक्या वर्षाची. त्याला लूपमध्ये नको का ठेवायला? आणि हो, याचा अर्थ असं होत नाही हा की मी कॅपेबल नाही आहे. अहो मला तेच सांगायचंय तुम्हाला की तुम्ही केपेबल आहात, पण मग स्वतंत्रपणे निर्णय का नाही घेते तुम्ही? अशी कुठली गोष्ट आहे की ज्याची तुम्हाला भीती वाटते? भीती वाटते? मला कसली भीती वाटत नाहीये. मी आकाश येण्याची फक्त वाट बघतोय. हे बघा, आकाश भाऊजींनी तुम्हाला सांगितलं की ते क्लायंट फ्रॉड आहे, पण तसे पुरावे आहेत का त्यांच्याकडे? हो, आकाश बोलला मला तसं. पण जर तो क्लायंट चांगला असला तर आपल्या हातून केवढी मोठी संधी निघून जाणार आहे कळतंय का तुम्हाला? तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे आणि संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीये. मला असं वाटतंय तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा आणि सही करावी. आणि तुम्ही सही केली तर प्रॉब्लेम काय? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलंय ना, काय मिळालंय त्यात? माझ्या हाती असं काही ठोस लागलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही अजूनही आकाश भाऊजींसाठी थांबलात. अहो इतकं चांगलं डील आहे आणि जर तो क्लायंट चांगला निघाला तर त्याचं सगळं श्रेय आकाश भाऊजींना जाईल. हे बघा, तुम्हाला काहीच मिळणार नाही अशात. तुमच्या लक्षात येत आहे का मला काय म्हणायचंय ते? मला तर असं वाटायला लागलंय की आकाश भाऊजी मुद्दाम हे सगळं लांबणीवर टाकतायत कारण त्यांना तुम्हाला हे श्रेय मिळू द्यायचं नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही सही करावी, कारण ह्याचा फायदा झाला तर सगळं श्रेय तुम्हाला मिळणार आहे. हो, नाही अवनी, तो क्लायंट जर खरोखरच फ्रॉड निघाला तर? तुला कळतंय नुकसान किती मोठं होईल ते? ते काही नाही. जोपर्यंत क्लायंट पूर्णपणे व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत कोणतंही डील होणार नाही. मला एक गोष्ट कळत नाही, यामध्ये आकाश आणि माझं कंपॅरिझन होतच कसं? येता जाता काय आकाश 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 लावलंय हो? कधीतरी आकाश भाऊजींना पण म्हणू द्या ना की भास्कर दादा आपण असं केलं तर चालेल का? भास्कर दादा आपण तसं करूया का? ऐकू द्या ना मला हे कधीतरी. सतत आपलं येता जाता आकाश आकाश आकाश. तुम्ही जबाबदारी घेतली ना तर सगळीकडे तुमचं नाव होईल. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? अवनी, तू जरा शांत बसशील का प्लीज? आणि तुला एक गोष्ट सांगतो, माझं ठरलंय, जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत मी कुठेही सही करणार नाही. अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. अरे कधीपासून भास्कर दादा फोन करतोय, त्याचा फोनच लागत नाही. एवढ्या वेळा अखिलला समजवलं, तो ऐकत नाही. भास्कर दादाने सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याचाही ऐकत नाही. आणि काय व्हेरिफिकेशन केलं अखिलने? हा, त्याच्या भरोश्यावरती डील केली असती तर केवढं मोठं नुकसान झालं असतं. बरोबर आहे तुमचं. आपण लवकरात लवकर घरी जाऊयात आणि अखिलला हे डील करण्यापासून थांबूया. काळजी करू नका. आकाशराव,
हा हा तोच माणूस आहे ज्याने मगाशी गोळी झाडली होती. व्हॉट? हो. नाही प्लीज प्लीज तुम्ही नका जाऊ. नाही तो पुन्हा काहीतरी करेल. वसुंधरा, काही होणार नाहीये. मी बघून येतो. आणि काही झालं तुम्ही गाडीच्या बाहेर निघू नका. अहो, अहो ऐका ना, तुम्ही प्लीज एकदा शांततेत विचार करून बघा. कदाचित तो क्लायंट चांगला पण असू शकतो ना. अवनी, तू माझं डोकं फिरवू नकोस प्लीज. अखिल, मला असं वाटतं तू आधी त्या आकाशदादाला समजावलं पाहिजे, नाहीतर तू सतत आडवा येत राहील. नाही ग, आकाश दादाला समजावून काही फायदा नाही. तो नाही ऐकणार, माहिती आहे मला. अरे पण भास्कर दादा तर असं नाहीये ना. आय मीन, भास्कर दादाला तू थोडी लाडी गोडी लावून समजावलं तर ते साईन करतील आणि तूही साईन करशील. मग ते आकाश दादाचं काहीच नाही चालणार. तुला फक्त भास्कर दादांना कन्व्हिन्स करायचं आहे, राईट? येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. नाही, बरोबर आहे. काही करून भास्कर दादाला कन्व्हिन्स करायला हवा. काही झालं ना तरी मी सही करणार नाही. कोणी पडवलं तुला? तुझी हिंमत कशी झाली माझ्या वसुंधरावर गोळी झाडायची? कोणी पडवलं? कोणी पाठवलंय? बोल बोल. नाव किती माणसाचं? कोणी पाठवलंय? विशाखा मॅडम. बोल. गुड न्यूज द्यायला फोन केलायस ना?
गुड न्यूज तर आहेच मॅडम. काम झालंय तुमचं. कोण बोलतंय? तोच ज्याला मारायला तुम्ही माणसं पाठवली होती ना, तो स्वतः आकाश ठाकूर बोलतोय. विशाखा मावशी, तुम्ही ना आमचं काही वाकडं करू शकणार नाही आहात. तुम्ही लाख माणसं पाठवा, पण आम्हाला घरी पोहोचण्यापासून कोणी थांबवू शकणार नाहीये. हो, तुम्ही स्वतः जरी ते आलं असतं ना, तर समोरासमोर बोलणं झालं असतं. असं पाठीवरती बाहेर काढायची काय गरज होती? घाबरलात का? हा, मला आणि वसुंधरांना घाबरलात तुम्ही? अहो बोला ना, काय बोलती बंद झाली का आता? अखिल, मला एक कॉल येतोय. तू हो पुढे, मी आलेच. हा, ये. हॅलो. ऐक ना बच्चा, एक खूप मोठा घोळ झालाय. का, काय झालं? अगं मम्मा, असं कसं? तू म्हणाली होती ना आकाश आता परत घरी येणार नाही म्हणून. हो, मी म्हंटल होतं. मलाच आता कळत नाही मी काय करू ते. एक काम करतो. वाव मम्मा, काय ग्रेट प्लॅन आहे. येस, तू अजिबात काळजी करू नकोस बच्चा. आज काहीही झालं ना तरी त्या पेपर्सवरती सह्या होणारच. मला टेन्शन यायला लागलंय बाई. आकाशचा फोनच लागत नाही अजून. मी गुरुजींना फोन केला होता. ते मला म्हणाले की आज प्रदोष आहे आणि ग्रहमान आहे, ते आकाशसाठी चांगलं नाहीये. ती वसुंधरा पण गेली आहे त्याच्याबरोबर. ती काही कळवत नाहीये, आई काही कळवत नाही. मला कळत नाही या घरामध्ये काय चाललंय. मी काय म्हणते, तुम्ही एकदा फोन करून बघा ना आकाशला परत प्लीज. काय काय झालं? तोंडाने बोला ना, चकचक काय. किती वेळा सांगितलं तुला? आता काय लिहून देऊ का पाठीवर? बिझी असेल, कामात असेल म्हणून नसेल उचलत फोन. अखिल, काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हा बाबा, हा. कसं सगळं ठीक होईल? नाही, मला सांगा, आज इतका महत्वाचा दिवस आहे आणि नेमका आजच आकाश दादा कसा फोन उचलत नाहीये? आपण किती वेळ झाले त्याच्या फोनची वाट बघतोय. त्यांना काही वाटतंय का? नाही, मला तर वाटतं ना, हे त्या वसुवहिनीने मुद्दामच केला असणार आहे. तिला एवढं मोठं यश बघवत नसेल ना. सॉरी आई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण अहो, काय अर्थ आहे याचा? ती फोन करत नाहीये परत, ते दोघं फोन उचलत नाहीयेत. काय रे, काय ठरलं तुझं भास्कर? आई, अहो मगाचपासून मी यांना तेच समजावून सांगते की ही डील खूप चांगली आहे. संधी स्वतःहून चालून आली आहे तर ते संधीचं सोनं करा. पण नाही, हे अजिबात ऐकत नाहीये. मी पण तेच म्हणतोय.